तुळशी माळ ही हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानली जाते। अनेकदा तुळशी माळ काही जण गळ्यात धारण करतात, मात्र ही माळ घातल्यावर काही नियम पाळणंही गरजेचं आहे। शास्त्रांमध्ये तुळशी माळेबाबत काही नियम सांगण्यात आलेत। हे नियम न पाळल्यास जीवनात गंभीर नकारात्मक परिणाम दिसण्याची शक्यता असते। ते नियम कोणते हे आपण जाणून घेऊया। तुळशी माळ घालण्याचे अनेक फायदे असतात। यामुळे जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतात, सकारात्मकतेत वाढ होते। असं म्हटलं जातं की तुळशी माळ धारण करणाऱ्या व्यक्तीला भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात आणि पुण्य प्राप्त होतं। हे फायदे जरी असले तरी तुळशी माळ घालण्याचे नियम देखील लक्षात घेतले पाहिजेत। तुळशी माळ घालण्यापूर्वी ती शुद्ध करावी, म्हणजेच गंगाजलानं शुद्ध केल्यानंतरच ती गळ्यात घालावी। तुळशी माळ घालण्यापूर्वी स्नान करावं आणि अंगावर स्वच्छ कपडे घालावेत। तुळशी माळ धारण केल्यावर मांसाहार, मद्यपान टाळावा आणि कांदा लसूणही खाऊ नये। तसंच खोटं बोलणं, एखाद्याची फसवणूक करणं किंवा हिंसाचार यासारखी वाईट कृत्य करणंही टाळावं। तुळशी माळ शौचालयात किंवा स्मशानभूमीत जाण्यापूर्वी तसंच स्नान करण्यापूर्वी काढून ठेवावी। विवाहित लोकांनी झोपण्यापूर्वी तुळशीची माळ काढून पवित्र ठिकाणी ठेवावी। तसंच धार्मिक मान्यतेनुसार मासिक पाळीच्या वेळी तुळशीची माळ घालणं किंवा स्पर्श करणं निषिद्ध मानलं जातं। अशा परिस्थितीत 4 दिवस महिलांनी तुळशीची माळ काढून ठेवावी। मासिक पाळी झाल्यावर स्नान केल्यावर ती पुन्हा घालावी।